लेणी क्रमांक 90 मध्ये आपण हे जे शिल्प पाहतोय, हे शिल्प बोधिसत्व पद्मपाणी यांचं आहे. आणि हे बोधिसत्व आपण कसे ओळखायचे? कुठल्याही लेणीमध्ये जा तुम्ही, जिथे तुम्हाला बुद्धांचे शिल्प दिसतात तिथे बोधिसत्व ओळखण्याची एक खूण असते की जसे मैत्रेय बोधिसत्व असतात त्यांच्या हातामध्ये अमृताचा कलश असतो डाव्या हातामध्ये, आणि तुम्ही बोधिसत्व पद्मपाणी जोडत की हे बुद्धाचं चित्र आहे का तर पाहायचं आपण, त्यांच्या पायाखाली ना कमळ असतं. आणि बोधिसत्व यांना आपण बोधिसत्व पद्मपाणी कसं ओळखतोय ना की ह्यांच्या डोक्यावर बुद्ध आहेत, बोधिसत्व पद्मपाणीचं हे जे आपण चित्र पाहतोय ना, बुद्धिस्ट लिटाणी ज्यांना म्हणतात, म्हणजे बौद्धांची वंदन करण्याची आपल्या बौद्ध लोकांची एक हे जागा ज्याला म्हटलं जातं. तर ह्याच्यामध्ये आपण पाहतोय शिल्पामध्ये एक हत्ती आहे जो एका माणसावर अटॅक करतोय, एक सिंह आहे तो एका माणसावर अटॅक करतोय, हा नाग आहे तो माणसावर अटॅक करतोय, ही आग आहे माणसावर अटॅक करते, खाली जहाज बुडतंय, बरोबर. हा तर बोधिसत्व पद्मपाणीला लोकांनी मानण्याची धारणा अशी आहे की बोधिसत्व पद्मपाणी या सगळ्या गोष्टींपासून मानवाचं रक्षण करतो. त्यामुळे हे शिल्प असं आहे. हे आपल्याला शिल्प इथे सुंदर इथे आपल्याला काही मोजके लेण्यांमध्ये बघायला मिळतात, जसं तुम्हाला अजिंठाला वगैरे बघायला मिळेल तुम्हाला, पण कान्हेरी एकमेव लेणी आहे जिथे हे सगळे शिल्प आपल्याला बघायला मिळतात. आपण थोड्या वेळापूर्वी अवलोकितेश्वर म्हणून पाहिला, हे पाहिलं. आता आपण दीपंकर बुद्ध सुद्धा पाहूया. आपण म्हणतो ना वज्रयान म्हणजे काय, हे वज्रयान आहे. आणि हे वज्रयानाचा विषय चालू होता. हे वज्रयान आहे. वज्रयानामध्ये तुम्हाला भूपटी मिळेल, अवलोकितेश्वर मिळेल, तुम्हाला आपला विद्याधर मिळेल. हे सर्व जे पात्र आहेत ना, बुद्ध सुनी तर बुद्धाचे अवतार सुरू आले ना महायानापासून, सॉरी हे बोधिसत्व आहे ना ते. आता तुम्ही सगळे मला जमलेले आहात इथं, तर तुम्हाला एक अशी रिक्वेस्ट करावीशी वाटते की तुम्ही सगळे या शिल्पांचा अभ्यास करायला, धम्माचा अभ्यास करायला तुम्ही आलेला आहात. काही गोष्टी आपल्या थोडं आकलनाला लवकर कळत नाहीत, आपल्याला आकलन होत नाहीत काही गोष्टींच्या, तर तुम्ही त्याच्याकडे अभ्यासाच्या दृष्टिकोनातून पहा. आपण पटापट एखादी गोष्ट पाहतो आणि त्याच्यावरती टीका टिप्पणी करायला जातो, तर तसं काही नाही. वज्रयान, महायान किंवा थेरवाद ज्याला म्हटलं जातं, ज्यांनी महायानानंतर हीनयान, हे तिन्ही यान जे आहेत ते श्रेष्ठ आहेत, आपापल्या जागेवरती आहेत, त्याचा तुम्ही अभ्यास करा. हे प्राचीन आहेत. आपलं मन विचार करा. मी एका पंथाचा आहे, मला हाच आवडता पंथ असणार करू, तुम्ही समजा हा इतिहास म्हणून समजून घ्या. आपल्याकडे तंत्रयान आहे, वज्रयान आहे, वेगवेगळे यान आहे, परिस्थितीनुसार निर्माण झालेले आहेत, अपडेट झाले. आणि त्यांनी काय जसं आपलं मोबाईलचं व्हर्जन अपडेट होतं, कम्प्युटरचं त्यांनी ते अपडेट राहिलेले आहेत, आणि त्यांनी त्यानुसार बौद्ध धर्म कसा पुढे जाईल हे त्यांनी पाहिलेलं आहे. घरा का समाज मोबाईल बंद करा. काही शिल्पकार चॅनल आले होते, चॅनल बघा. एकमेव अशी अवलोकितेश्वराची आपल्याला बोधिसत्व अवलोकितेश्वराची मूर्ती पाहायला मिळते. या बोधिसत्व अवलोकितेश्वराला 11 हेड आहेत जर आपण मोजले तर. याची संकल्पना अशा असतात की याला हजारो हात सुद्धा असतात, याला हजारो हात असतात, हजारो पाय असतात. ते हजारो हात ह्यासाठी असतात की ही संकल्पना अशी आहे की हजारो हाताने अवलोकितेश्वर बोधिसत्व हजारो लोकांना मदत करत असतो. आपल्याला संपूर्ण भारतामध्ये कुठेही आपल्याला अशी शिल्प पाहायला मिळणार नाही जे आपल्याला कान्हेरीच्या लेणी क्रमांक 41 मध्ये अवलोकितेश्वर आपल्याला पाहायला मिळतं.